अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सूरज, काय अधिक माहिती मिळते? अनधिकृत बांधकाम शोधून काढून तात्काळ पाडण्याचे आदेश देण्यात आले। नक्कीच याआधी देखील काही ठिकाणी अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात आली होती, मात्र आता पुन्हा राज्य शासनाने कंबर कसलेले आहे। ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहेत त्या ठिकाणाबाबत मार्गदर्शक सूचना ज्या आहेत ते जारी केलेल्या आहेत। तसेच राज्यातील सर्व महानगरपालिकेला आदेश दिलेले आहेत की तात्काळ जे काही अनधिकृत बांधकाम असतील ते तोडा, तसेच जे कोणी अनधिकृत बांधकाम करत आहेत त्या लोकांवरती गुन्हे दाखल करा आणि अनधिकृत बांधकामामध्ये राहणारे जे रहिवासी असतील त्यांना देखील भाडे तत्वावर घरं द्यावीत असे देखील आदेश जे आहेत ते राज्य शासनाने दिलेले आहेत। तसेच या इमारतींबाबत कारवाई करण्यासाठी शासनाने 10 जे मार्गदर्शक तत्व आहेत ती जारी केलेली आहेत। तसेच महत्त्वाचं म्हणजे जे कोणी हे अनधिकृत बांधकाम करत आहेत, जे कोणी विकासक असतील त्यांच्याकडनं जे तोडक कारवाई करण्यासाठी जो काही खर्च असणार आहे तो 10 पट विकासकाकडून वसूल करा, असे अनेक जे काही मार्गदर्शक तत्व किंवा सूचना आहेत ते शासनाने जारी केलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी आता अनधिकृत बांधकामांना कुठेतरी आता जे हे बांधकाम करत आहेत त्यांना कुठेतरी आता चाप बसेल। नक्कीच, धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय तर अनधिकृत बांधकामाविरोधात सरकारने बडगा उगारलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे आदेश देखील देण्यात आलेत। अनधिकृत बांधकामं शोधून काढा आणि तात्काळ पाडा असे हे आदेश राज्य सरकारने दिले। आपण पाहिलं कल्याणमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम पाडण्याची आता सुरुवात होणार आहे। या ठिकाणी 65 बिल्डिंग्स या पाडल्या जाणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता नवीन अपडेट समोर येते। राज्यातील पालिकांना राज्य सरकारने हे महत्त्वाचे आदेश दिले।